याच वक्तृत्व स्पर्धेमध्ये असो किंवा एकूणातच तुम्ही व्याख्यानाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून आपण ज्या वारकरी संप्रदायाचे कळस तुकोबाराय ठरले त्यांचा विचार सातत्यानं मांडत असतो. कारण तुकोबाराय ही अशी व्यक्ती आहे की त्यांचा विचार हा आचरणात आणणं गरजेचंच आहे. कारण की तो विचारच असा आहे की तो आपल्याला एका आधुनिकवादी दिशेकडे घेऊन जातो आणि त्यांचा तो विचार एकूणातच मानवतावादी विचार आहे. याच तुकोबारायांच्या संदर्भानं तुम्ही व्याख्यानांमध्ये किंवा भाषणांमध्ये कधी बोललात का? आणि बोलला असाल तर याच्यावरती कोणतं संदर्भ ग्रंथ किंवा त्यांची एकूणातच कोणती पुस्तकं वाचली आणि त्या पुस्तकांच्या माध्यमातून तुम्हाला काय वाचायला मिळालं आणि काय शिकायला मिळालं? बरोबर, खूप चांगला प्रश्न. आजच्या काळामध्ये तुकोबा आणि तुकाराम महाराजांचं संपूर्ण ज्यावेळेला विचार किंवा त्यांनी पेरलेल्या अभंगांच्या माध्यमातून मी पाहायला लागतो त्यावेळेला एक लक्षात येतं की आजच्या काळाच्या परिप्रेक्षातून सांगायचं झालं तर आपला हा पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सहकार रुजलेला दिसतो. बरोबर. म्हणजे एक काळ होता की एकटा माणूस एखादं सहकाराचा मोठा कारखाना उभा करू शकत नव्हता, दूध डेऱ्या उभं करू शकत नव्हता. बरोबर. अशा काळामध्ये लोकांनी एकत्र झालं पाहिजे. म्हणजे जसं तुकडोजी महाराज म्हणतात की ग्रामसुधारणेचा मूलमंत्र सज्जनाने व्हावे एकत्र. बरोबर. संघटना ह्याची शक्तीचे सूत्र ग्रामराज्य निर्माण करी. हे गावागावातल्या लोकांना एकत्र करून उभा करण्याचं काम हे सहकार्याने केलंय. बरोबर. म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघेचे धरू सुपंथ हा विचार जगद्गुरु तुकोबारायांनी दिला आणि म्हणून चांगली लोक एकत्र आली आणि त्याच्यातून सहकार उभा राहिला. बरोबर. म्हणजे हे आजच्या काळातलं उदाहरण झालं. पण जगद्गुरु तुकोबाराय हे मला इतके महत्वाचे या सगळ्या संत परंपरेमध्ये एवढ्यासाठी वाटतात किंवा बहिणाबाईंनी पण त्यांचा कळस म्हणून उल्लेख केलेला आहे. हा कळसाप्रमाणे का आहेत तर तुकोबाराय एवढ्यासाठी कळसाप्रमाणे आहेत की ज्या ज्या वेळेला वेळ पडेल ते चुकीचं आहे ते बाजूला करून चांगलं आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं सांगण्याचं काम तुकारामांनी केलं. म्हणजे नाठाळांच्या माथी हानुकाठी म्हणणारे तुकोबाराय हे चुकीचं आहे तिथं लेकरवाळ नाही तर तसंच उत्तर देणारे सुद्धा आहेत. आणि म्हणून म्हणजे विद्रोही तुकाराम किंबहुना अनेक पुस्तकांच्या माध्यमातून तुम्हाला ही मांडणी पण केलेली दिसू शकते. बरोबर. म्हणजे हे तुकाराम महाराजांचा प्रत्येक आयाम आम्हाला जगण्याकडे प्रत्येक गोष्टीला आपल्या नव्या पद्धतीनं म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणणारे. म्हणजे आज पर्यावरणाचं महत्व सांगणारे तुकोबारायांचे हे अभंग आजही आपल्याला तितकेच रिलेव्हंट वाटतात. बरोबर. इतकंच काय आज लोक या धर्माकडं याच्याकडं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं देव शोधत असण्याच्या आजच्या काळामध्ये बरोबर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. बरोबर. अरे देव रंजल्या गांजलेल्या लोकांमध्ये जाणार. रंजल्या गांजलेल्या लोकांमध्येच देवाचं खरं स्वरूप आहे ते सांगण्याचं काम जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे. आणि म्हणून तुकोबाराय आम्हाला जास्त रिलेव्हंट वाटतात. बरोबर. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर आपण अंधश्रद्धा निर्मूलन आणि निर्मूलनाच्या बाबतीत म्हणतो की म्हणजे तुकोबारायांचा मला आठवत नाही रोहन पण तू पण संत साहित्याचा अभ्यासक आहे तुला आठवत असेल बघ त्या ह्याच्यामध्ये पण ते सांगतात की बाबा म्हणजे आता थोडक्यात जुन्या काळामध्ये नारू नावाचा रोग येतो. पाया झाला नारू तेथे न बांधा कापुरू तेथे बिबव्याचे काम अधम असे ते अधम. बरोबर. असं म्हणत पाखंडाचं खंडन करण्याचा महामंत्र सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय देतात. आणि म्हणून बहिणाबाईंना या सगळ्याचे कळस तुकोबाराम केले असतात. आम्ही नेहमी म्हणतो की पंढरपूरला गेल्यानंतर आम्हाला विठ्ठलाचं दर्शन गर्दी जास्त असेल जास्त तास लागत असतील तर आपल्याला घेता येत नाही. पण आपण एक काम करतो लांब कुठेतरी उभं राहतो आणि कळसाचं असं दर्शन घेतो आणि पंढरीची वारी सार्थक झाली असं म्हणतो. बरोबर. मला वाटतं जगण्याच्या वाळवंटामध्ये उभा राहून बरोबर कळस म्हणजे तुकाराम नावाच्या कळसाला केलेला हा जो नमस्कार आहे हा नमस्कार आपल्याला बरंच काही देऊन जातो, आत्मिक समाधान देऊन जातो. आणि युवक पिढीनं युवकांनी हे समजावून घेणं आत्ताच्या काळाची फार गरज आहे. बरोबर. कारण सो कॉल्ड प्रोग्रेस किंवा टार्गेट मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपल्या पर्सनॅलिटी इंटरपर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल्सच्या संदर्भात आपण नेहमी बोलतो. या आनंदाच्या संदर्भानं आत्मिक समाधानाच्या संदर्भानं ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला म्हणजे तुकाराम आणि तुकारामांचा विचार समजावून घेणं तो आत्मसात करणं. बरोबर. म्हणजे अनेक सांगेन आज जाती जातीमध्ये लोकांना विभागण्याचं काम चालू आहे पण त्या काळामध्ये म्हणजे खूप चांगली मांडणी करण्याचं काम अनेक युवक पण करतायत. म्हणजे त्यातलं एक नाव मला आवर्जून घ्यावं लागेल. होय होय वारकरी हे पुस्तक ज्यांनी लिहिले ते ज्ञानेश्वर बंडगर. ह्या संत परंपरेचा संपूर्ण वापर किंबहुना संत परंपरेची संपूर्ण मांडणी नव्या काळाच्या अनुषंगानं काय आहे खूप सुंदर मांडणी त्यांनी त्या पुस्तकामध्ये केली आहे. सदानंद मोरेंचं तुकाराम दर्शन नावाचं पुस्तक आहे. तुकारामांना मध्यभागी
ठेवून त्यांनी या सगळ्याची मांडणी केलेली आहे. हे कधीतरी वाचलं पाहिजे. मुळात आमचा आज स्क्रीन टाइम वाढलाय, पण युवकांना विचारतो की तुमचा रिडिंग टाइम किती आहे, तर तिथं मुलांची उत्तरं प्रश्नचिन्हांसारखी येतात. बरोबर. तिथं जर वाचलं आणि नाही वाचता आलं तर आपली ही माध्यमं आहेत, या पॉडकास्टच्या माध्यमातून का होईना हा विचार आपल्याला समजून घेता आला पाहिजे. त्या विचारांच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी या संत साहित्याने जे मूळ आपल्याकडे पेरलेलं आहे ते पेरलेलं समजावून आपल्याला घेता आले. बाबूराव बागुल ज्याप्रमाणे म्हणतात की आजही तुकोबाची विना हाती घेईन म्हणतो आणि समतेचं समानतेचं गीत गाईन म्हणतो. 21व्या शतकामध्ये सुद्धा आम्हाला समतेचं समानतेचं गीत गाण्यासाठी तुकोबारायांची गाथा आणि तुकाराम महाराजांचा अभंग त्यांचा विना आठवत असेल तर हा काळाच्या पुढेही जाणारा, कालातीत राहणारा आणि चिरंतन राहणारा हा तुकारामांचा विचार किती महत्वाचा आहे हे लक्षात येतं. म्हणजे कुसुमाग्रज पण फार सुंदर लिहितात की तुक्याचे ते मन तुक्यालाच ठावे, वादळांचे थवे माळणारे, तुक्यालाच ठावी तुक्याची ती वाट, वेदार्थाच्या गावी पोहोचणारी. म्हणजे हे तुकाराम महाराजांचे जे सामर्थ्य आहे, हे विचारांचं सामर्थ्य आहे, ते तुकाराम महाराजांनी ह्या अभंगातून रचलेलं आहे. म्हणजे आवर्जून ज्याचा उल्लेख करत मगाशी होतो मी, आज गावागावांमध्ये आपण बघतो कीर्तन प्रवचन चालू असतात, एखाद्या मंदिरामध्ये अभंग चालू असतो, त्यावेळेला आपल्याला माहिती नसतं की बाबा हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या धर्माचा आहे. हा लोकांना याला अभंगांची आवड आहे, याला संत साहित्याची आवड आहे, याला भजन करायला आवडतं म्हणून अनेक लोक तिथं येतात. बरोबर. म्हणजे आम्ही पण सगळे जे आहे, आमच्या गावामध्ये तिळगुळवाडा नावाचा आहे आमचा मठ, तर तिथं पण जाऊन ग्रंथ रूपामध्ये आम्ही ज्ञानेश्वर माऊलींची पूजा करतो, विठ्ठलाची पूजा करतो आणि त्या माध्यमातून हा विचार आजच्या काळातल्या लोकांपर्यंत पोहोचवता येतो. म्हणजे माणसांची गर्दी असण्यापेक्षा फार दर्दी माणसं असतात, आपल्याला जसा वेळ मिळतो तशी लोक तिथं येतात आणि त्या माध्यमातून हा विचार मांडण्याचा प्रयत्न करतात. तुकोबरायांनी सुद्धा नेमकं हेच केलंय. म्हणजे नावची माळी नावाचा माळी, संताजी देहूकर नावाचा ब्राह्मण, हे मुद्दाम म्हणून जातीच्या नाव, अलगरशाह फकीर नावाचा मुसलमान. आज जातीपातीची नावं घेऊन मला हायलाइट करायचं नाही, पण वेगवेगळ्या जातीतल्या धर्मातल्या लोकांना पण आपल्या कीर्तनासाठी एकत्रपणे उभं करून जातमुक्तीचा पहिला सांस्कृतिक प्रयोग करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जगद्गुरु तुकोबरायांनी केलेलं दिसतं. आणि म्हणून आजच्या काळामध्ये तुकाराम महाराजांचं हे साहित्य, तुकाराम महाराजांचे अभंग किंबहुना गावागावामध्ये गाथेची पारायणं होतात, ज्ञानेश्वरीची पारायणं होतात. या पारायणांच्या माध्यमातून मुख्य जो विचार पेरायचा आहे, हा विचार हा या संस्कृतीचा किंबहुना या तुकाराम महाराजांच्या विचारांचा आहे असं मला ठाम वाटतं.